खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी ही डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. दिनांक 22 तारखेला आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही खानापूर तालुका भाजपच्या वतीने एक भव्य असं रक्तदान शिबिर घेत आहोत. या रक्तदान शिबिराला तालुक्यातील सर्व भाजपप्रेमी, फडणवीस साहेबांवर प्रेम करणारे सर्व लोक, या सर्व लोकांनी उपस्थित राहायचं आहे. चौंडेश्वरी मंदिरामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून रक्तदान शिबिर आपलं होणार आहे. तर तालुक्यातील लोकांना माझी विनंती राहील की तुम्ही या कार्यक्रमात, या रक्तदान शिबिरास तुम्ही उपस्थित राहावं. तसेच या महाराष्ट्राचे गोरगरीब जनतेचे कैवारी, शोषित वंचित समाजाचे नेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनाही मंत्रिपद मिळावं म्हणून आम्ही आमच्या खानापूर तालुका भाजपच्या वतीने खानापूर तालुक्यातील सर्व प्रमुख देवस्थाने तिथं आम्ही अभिषेक घालणार आहोत. रेवणसिद्ध मंदिर असेल, शुक्राचार्य असेल, खंडोबाचं मंदिर असेल, आमचं नागनाथ मंदिर असेल, प्राचीन काळातलं आपलं शिव मंदिर असेल, अशा सर्व देवस्थानांना आम्ही उद्यापासून अभिषेक घालण्याचा कार्यक्रम करत आहोत. त्याचबरोबर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचंही आयुष्य वाढावं म्हणून तोही आम्ही अभिषेक उद्यापासून आम्ही करत आहोत. अशी भाजप सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही विनंती करत आहोत आणि तुम्ही सर्वजण या अभिषेकासाठी हजर राहावं अशी विनंती. नमस्कार. आज आम्ही यासाठी पत्रकार परिषद घेत आहे की लोकनेते, महाराष्ट्राचे नेते आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांना या आता मंत्रिमंडळाचा जो विस्तार होणार आहे त्यामध्ये त्यांना मंत्रिपद मिळावे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने खानापूर तालुक्यात असणाऱ्या रेवणसिद्ध म्हणा, शुक्राचारी, जालिंदरनाथ, अगस्त्य ऋषींचं देवळ, दरगोबा अशा जी काय देवस्थान आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना लवकरात लवकर या विस्तारात मंत्रिपद मिळावे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दुग्धाभिषेक करणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही उद्यापासून करणार आहे. ही माहिती देण्यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. तसेच 22 तारखेला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भव्य असं रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे. त्याही कार्यक्रम आम्ही मोठ्या ताकदीनं करणार आहोत. यासाठी आम्ही सर्व आज पदाधिकारी एकत्र झालेलो आहे आणि त्याचे नियोजन केलेलं आहे.